हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आहे. आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याकडे बऱ्याचदा साडीतले ब्लाऊज तसेच पडलेले असतात. काही ना काही कारणामुळे ते आपण शिवत नाही. तर त्याच ब्लाऊज पीसचा आपण साडीवरती मॅचिंग होईल असा मस्त असा प्रकार करणार आहोत. तो प्रकार तुम्ही बऱ्याचदा बघितला असेल, पण तो कसा शिवायचा ह्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती कुठेही नाही. तो फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुमच्या ब्लाऊज पीसला लेस चांगली असेल तर तुम्ही आहे तशीच ती वापरू शकता. पण जर तुमच्या ब्लाऊज पीसला लेस चांगली नसेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची वापरू शकता. किंवा तुमच्या ब्लाऊज पीसला जर लेसच नसेल, अशा ब्लाऊज पीसचा आपण कसा वापर करू शकतो हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. किंवा तुमच्याकडे असं साधं ब्लाऊज पीस असेल तरी सुद्धा आपण त्याची मस्त अशी ती वस्तू बनवणार आहोत. किंवा तुमच्याकडे अगदी चांगल्या क्वालिटीचा ब्लाऊज पीस असेल तरी त्याची सुद्धा तुम्ही ती वस्तू बनवू शकता. तुम्ही ज्या पद्धतीचा कापड वापराल त्या पद्धतीची तुमची वस्तू ती तयार होईल. तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं कापड वापरलं तर ती वस्तू दिसायला सुद्धा चांगलीच दिसणार आहे. आता आपण ती वस्तू बनवण्यासाठी कोणते ब्लाऊज पीस वापरू शकतो हे बघितले. आता आपण ती वस्तू कशी बनवायची हे बघणार आहोत. तर ती वस्तू बनवण्यासाठी मी 10 इंच बाय 10 इंच असं अस्तरचं कापड घेतलेलं आहे. त्यानंतर कापड फोल्ड करून 1.5 इंचाची मार्किंग करून गोलाकार शेप द्यायचा आहे आणि तो शेप आपण कट करून घ्यायचा आहे. सेम याच पद्धतीने आपण मेन पीस सुद्धा कट करून घेणार आहोत. आता आपल्याला लेस लागणार आहे, तर टोटल आपण 34 इंच लेस लांब घेतलेली आहे. तुम्ही थोडीफार कमी घेतली तरी चालेल. आता आपली कटिंग सुद्धा झालेली आहे आणि मेजरमेंट सुद्धा झालेलं आहे. तुमच्या लक्षात आलं का आपण काय बनवत आहोत ते? बराच वेळ सस्पेन्स ठेवल्यानंतर मी तुम्हाला आता सांगते की मी काय बनवत आहे. तर मी ही पोटली बॅग बनवत आहे. तुम्ही बोलाल मध्ये ही काय वेगळी आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपली पोटली बॅग काय वेगळी आहे ते. आपण वरच्या साईडून अस्तर आणि मेन पीस एकत्र जोडून शिलाई मारून घेतली. त्यानंतर आपण त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसरी साईड सुद्धा तयार करून घ्यायची आहे. आता आपण या मेन पीसवरती दोन्ही साईडला 1 इंचाची अशी मार्किंग करून घेणार आहोत. सेम याच पद्धतीने दुसऱ्या पीसवरती सुद्धा दोन्ही साईडला 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही पीसवरती 1-1 इंचाची मार्किंग करून झाल्यानंतर कापडाची अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला एक साईड कशी करायची हे दाखवत आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसरी साईड सुद्धा तयार करून घ्यायची आहे. आता आपण ही लेस घ्यायची आहे आणि मागाशी जो सेंटर काढलेला होता त्या सेंटरवरती बरोबर ही लेस ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने फक्त आपण मेन पीसवरती शिलाई मारायची आहे. मी या लेसला शिलाई मारते तोपर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे थोडक्यात सांगते. तर आपल्या चॅनलवरती शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तर तो प्रकार फक्त कसा करायचा हे दाखवत नाही, तर तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवत असते. तसेच आपण घरातल्या वस्तू वापरून कशा छान छान गोष्टी बनवू शकतो हे दाखवत असते. तसंच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. हे बघा, आता आपल्या मेन पीसला एका साईडून लेस लावून झालेले आहे. आता आपण दुसऱ्या पार्टला लेस लावून घ्यायची आहे. ते बघा, लेस लावताना मी कशा पद्धतीने लावलेले आहे. आपण लेसचं दुसरं टोक मागाशी काढलेल्या सेंटरवरती ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई फक्त आपण मेन पीसलाच मारायची आहे. जर तुमच्या ब्लाऊज पीसची बॉर्डर चांगली असेल तर तुम्ही अशा पद्धतीची पोटली बनवू शकता. किंवा तुमची बॉर्डर चांगली नसेल किंवा तुमच्या ब्लाऊज पीसला बॉर्डरच नसेल, अशावेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीची पोटली बनवू शकता. मी अगोदर तुम्हाला 2 पोटल्या दाखवलेल्या आहेत आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या पोटल्या बघायला मिळणार आहेत. म्हणजे जसा तुमचा ब्लाऊज पीस असेल त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या पोटल्या बनवू शकता आणि तुम्हाला सुद्धा एकच पद्धतीची पोटली वापरून कंटाळा सुद्धा येणार नाही. आता आपली दोन्ही साईडला लेस लावून झालेली आहे, पण आपण हे कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजण्यासाठी मी हे खाली करून दाखवत आहे की आपण कशा पद्धतीने ही लेस लावलेली आहे. आपल्या लेसची दोन्ही टोके फक्त आपण मेन पीसलाच लावलेले आहेत, बाकी लेस आपली ओपनच आहे. आता आपण मेन पीसवरती मेन पीस ठेवायचा आहे आणि अस्तरवरती अस्तर ठेवायचं आहे आणि आपण शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त शिलाई मारताना आपण अस्तरची इथे 2 इंच ओपन ठेवायचं आहे. हे बघा, आता आपली शिलाई मारून झालेली आहे.
आणि आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून हे कापड आपण आता सरळ करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीचं कापड वापराल वस्तूसुद्धा त्याच पद्धतीने दिसणार आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं कापड वापरलं तर वस्तूसुद्धा छान दिसणार आहे. तर हेच बघा ना, माझ्या कापडाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे वस्तूसुद्धा दिसायला एवढी खास दिसत नाही. हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठीच बनवलेलं आहे. त्यामुळे चांगलं नाही दिसलं तरी समजून घ्या. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच बनवलेलं आहे. हे बघा पोटली आता आपली सरळ करून झालेली आहे आणि आपण हा जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपवरती आता आपण शिलाई मारायची आहे. आणि आता आपण अस्तर व्यवस्थित असं आतमध्ये घालायचं आहे आणि याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई म्हणजे अगदी आपण कडेने शिलाई मारायची आहे. कडेने शिलाई मारून झाल्यानंतर आपण मागाशी जी 1 इंचाची मार्किंग केलेली होती त्या मार्किंगवरती म्हणजेच पूर्ण सर्कलवरती आपण शिलाई मारायची आहे. म्हणजे आपण 1 इंचाचा गॅप ठेवून पूर्ण सर्कलवरती शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून नाड्या आतमध्ये घालायच्या आहेत. तर या पोटलीमध्ये नाड्या घालताना आपण ज्या साईडून आपण नाडी घालत आहोत त्याच्याच दुसऱ्या साईडून आपण ही नाडी बाहेर काढायची आहे. म्हणजे ही नाडी आपण पूर्ण सर्कलला लावायची आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची नाडी लावताना अपोजिट साईडून नाडी लावायची आहे आणि पूर्ण सर्कलला लावून दुसऱ्या साईडून बाहेर काढायची आहे. मी तुम्हाला आपल्या घरात पडून असलेल्या वस्तूचा आपण पुनर्वापर कसा करू शकतो हे दाखवत असते. तुमच्या घरात सुद्धा अशा काही वस्तू पडलेल्या असतील, त्याचा काय वापर करायचा हे जर तुम्हाला कळत नसेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. मी तुम्हाला नक्की छान छान आयडिया सुचवेन. आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर नक्कीच फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन क्लिक करा आणि यूट्यूबसोबतच आपल्या इंस्टाच्या फॅमिलीमध्ये सुद्धा सहभागी व्हा. हे बघा मागाची नाडी आपण ह्या साईडला बाहेर काढलेली आहे. तर ही दुसरी नाडी आपण दुसऱ्या साईडून घालायची आहे आणि त्याच साईडला बाहेर काढायची आहे. नाडी बाहेर काढून झाल्यानंतर ती व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे. आता आपली नाडीचे 4 टोके आहेत तर आपण 4 लटकन लावणार आहोत. तर 2 माझे मण्यांचेच लटकन होते तेच लावलेले आहेत आणि 2 मी लेसचे लावलेले आहेत. हे बघा आपली बॉर्डरवाली पोटली बॅग तयार आहे. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बऱ्याचदा अशी बॉर्डरवाली पोटली बॅग बघितली असेल, पण ती कशी शिवायची ह्याचा व्हिडिओ तुम्हाला कुठेही मिळाला नसेल तर तो फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आपल्याला नको असलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून आपण साडीवरती मॅचिंग अशी मस्त अशी पोटली करू शकतो. तुम्हाला जर साडीतला ब्लाऊज शिवायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पोटल्या बनवू शकता आणि साडी घातल्यानंतर साडीवरती मॅचिंग अशा या पोटल्या वापरू शकता. मस्त वाटतील. तर ही तुम्हाला आयडिया कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.